म्हणून दत्ताबापूंनी उखळासारखं जीवन जगून स्वतःच्या पोटातला खड्डा दुःखाचा कधीच त्याचा विचार केलेला नाही, कधीच नाही. मात्र मंदिरात येणाऱ्या, मंदिरात आलेल्या प्रत्येक माणसाच्या पोटातला दुःखाचा जो खड्डा आहे तो मात्र भरण्याचं काम श्री दत्ताबापूंनी केलेलं आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी हा जो सर्व समाज आहे ना, हा दत्ताबापूंचा ऋणी आहे, प्रेमी आहे. आणि म्हणून या ठिकाणी एका माणसाला बांधून ठेवणं सोपं आहे, दोन माणसाला बांधून ठेवणं सोपं आहे. 7 दिवसांपासून 40 ते 35 50 हजार माणसं एका वेळेला बांधून ठेवणं एवढं सोपं नाही, एवढं सोपं नाही. ही बांधण्याची जी किमया आहे ना, बांधण्याची किमया ही दत्ताबापूंनी कृष्ण भगवंताकडून शिकलेली आहे, आई यशोदेकडनं शिकलेली आहे. आई यशोदेशिवाय कृष्णाला कोणीच बांधू शकलं नाही. पहा तुम्ही भागवत कथेमध्ये आई यशोदेशिवाय कृष्ण कन्हैयाला कोणीच बांधू शकलं नाही, बांधूही शकणार नाही. मात्र आई यशोदा कृष्ण कन्हैयाला बांधू शकली. आई यशोदेने जेव्हा छडी उगारली ना कृष्ण कन्हैयावरती, तेव्हा ती रडवू सुद्धा शकली कृष्ण कन्हैयाला. आईच्या प्रेमात ती ताकद असते. आणि ती ताकद आमच्या कैवल्यवासी बापूंच्या प्रेमात होती की उखळाई प्रत्येक शब्द बापूंचा ऐकायची, प्रत्येक शब्द ऐकायचे. की माय उखळाई याचं दुःख दूर झालं पाहिजे, होणार म्हणजे होणार. माय उखळाई याचं चांगलं झालं पाहिजे, होणार म्हणजे होणार. अगदी गरिबीत पडलेली माणसं बापूंनी डोक्यावरून हात फिरवला की उठून उभी राहिली आणि श्रीमंतीच्या सर्वोच्च पदाला जाऊन पोहोचलेली आहे. अशी सुद्धा माणसं आहेत. जेव्हा मी बापूंच्या बरोबर फिरत होतो ना, अशी सुद्धा माणसं सापडली या फिरण्याच्या प्रवासामध्ये की जी काहीच नव्हती, शून्य होती. अशा माणसांना सुद्धा बापूंनी डोक्यावरून हात फिरवला. ती माणसं चालून उठून चालायला लागली, पळायला लागली, धावायला लागली. आणि ती माणसं आज नामवंत आहे. आणि म्हणून बापूंच्या बद्दल बोलत असताना एक आठवण मला नेहमी आठवते. मी पहिल्यांदा जेव्हा हादगावला आलो ना, बापू जेवण करत होते, ताट वाढलेलं होतं, भाकर खात होते. आणि मी अचानक दिसलो, मला आवाज दिला, बापू इकडे. मी आलो, मला बसवलं आणि भाकरीचा घास मोडला. जसा मोडला ना, माझ्या तोंडात भरवला तो घास. आणि तो घास भरत असताना बापूंच्या डोळ्यामध्ये जे वात्सल्य होतं, चेहऱ्यावरती जी प्रेमाची प्रसन्नता होती, ती पाहत असताना बापूंमध्ये मला माझी आई दिसली. माझी आई बापूंमध्ये मला दिसली. की आपली स्वतःची भाकर मोडून मुलाच्या तोंडात घालण्याचं जे भाग्य असतं ना, ती फक्त आईशिवाय बाळाला कोणीच देऊ शकत नाही. आणि ते भाग्य मला बापूंच्या सहवासात मिळालं. हे प्रेमाचं जे लक्षण आहे ते बापूंमध्ये आपल्याला दिसत असतं. आज एकमेकांना